हा बघा, हा इथे एक पाय पडेल होता आपला. कसं हे दशील आहे बघू शकता तुम्ही. हे बघा, आणि ही जिथं जास्त दगड राहतात तिथंच राहते. हे बघा इथं काय काय नाही आहे बोलता. हे बघा, अरे बापरे. जायल ना बाहेर आलं. माती ढासळलेली आहे. बघू शकता केंबचा हा व्ह्यू. आणि इथं भरपूर अशी माती धसळलेली आहे. हे बघा, पूर्ण अर्धा रस्ता तिथपर्यंत रस्ता होता ना, तो संपूर्ण खालीपर्यंत त्याची माती जायला आहे. आपण थोडस पुढे जाऊन बघू. आपण इथं येईल आहे टेम्पलच्या पायथ्याशी. इथून आता तिथं जाण्यासाठी रस्ता नाही आहे आणि केव्हा माती ढसळून पडेल काही सांगू नाही शकत. म्हणून आपण इथूनच बघू. आता तुम्हाला दाखवतो खाली कुठपर्यंत माती जायला येते. हे बघा कशी माती ढसळलेली आहे. हे बघा भरपूर अशी इथून तिथून पूर्ण खालीपर्यंत येऊ गेला आहे. का आलं? हे बघा खालीपर्यंत संपूर्ण माती येईल आहे. हे बघा, आणि हा केंबचा व्ह्यू बघू शकता. तिथं पण भूकंपामुळे झालं. आता हे पाण्यामुळे झाले का भूकंपामुळे झालं काही सांगू नाही शकत आपण. आता आता 2-3 दिवस झाले भरपूर असे भूकंपाच्या हादरे बसू राहिले. म्हणून काही सांगू नाही शकत आपण त्याच्यामुळं झालं का पाण्यामुळे झालं. हे बघा, आता जवळ जाऊन बघू किती धसेल आहे ते. चला आपण पुढे भेटू. दो दो पाणी आम्ही सर्व हिंदुस्थानी. इथून आपल्याला राईट घेत आहे आणि हा आला डांबरी रोड. तर आपण मस्त वज वज जाऊ, नाही तर हे वाटतंय. हे बघा लय मस्त व्ह्यू आहे. तर बघू शकता आपण थोडस जवळ येलं आहे. आणि हे बघा इकडच्या साईडनी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपण पुढे जाऊ. व्हिडिओवरती. आणि आपण आता पुढे जाऊ आणि तिथं जाऊन बघू किती अशी माती खाली ढासळली आहे ते. इथून तर भरपूर दिसते. तिथं जाऊन बघू आपण. हे बघा इथं तुम्हाला दाखवतो. हा बघा इथं खड्डा. काय माहित कसं काय पडला, आपल्याला तर माहितीच नाही. आपण पुढे जाऊ आणि बघू काय झालंय ते. बरं का मित्रांनो, आता पुढे जाऊ आपण. भरपूर असं धुकं आहे. पुढे जाऊन बघू आपण. चला 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 पुढे जाऊ. तर बघू शकता इथं पण भरपूर धशील आहे माती. हे बघा इथं पण आपण जस जसं पुढे जातो तस तसं इथं भेटू राहिलं आपल्याला जिथं हे झालेलं आहे ते. आपण अजून पुढे जाऊ आणि बघू. हा बघा धुका कसा जातो.
लय मस्त असा व्ह्यू. हे बघा पूर्ण धसील आहे. पाहिलं तर भरपूर असे खड्डे पडेल आहेत आणि बघू शकता तुम्ही. हे बघा, अरे बापरे. तर याचं नाव आहे पोपट गावित आणि याचा पण युट्यूब चॅनल आहे पोपट गावित व्लॉग्स म्हणून. तर त्याचा हा बघा पण सबस्क्राईब करा. किती मोठा असा हे पडेल आहे. आपण जायचं का इथं? हॅलो मित्रांनो, आपल्याला एक वनस्पती भेटेल आहे. माझे आजोबा होते, त्यांनी मला सांगितलं होतं ज्यावेळेस आम्ही बारीक होतो, केंबला येल होतो ना त्यावेळेस. हे बघा इथं घरटं पण आहे. हे बघा हातजोडी याला म्हणता. आपण खोदून बघू. काय माहित. आणि ही जिथं जास्त दगड राहतात तिथंच राहते. आता खोदण्यासाठी ही शक्यतो आताच आहे, नाही तर जुनी राहते त्याला हे राहतं. जाऊ दे, आपल्याला काहीच नाही भेटेल. आपण खाली जाऊ आता. हे बघा इथं आपल्याला खेकड भेटेल आहे. चालला तो, धवळा आहे, धवळा पळला. हे बघा, हाय 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 कर, हाय हाय. तर बघा, चला आपण आता पुढे जाऊ. पुढे जाऊन बघू. पूर्ण धुक्याने आपल्याला घेरून गेलंय. धसेल आहे इथं भरपूर जागा, असं धसेल आहे हे. आता आपण पुढे जाऊन बघू. आपण ज्याच्यासाठी इथपर्यंत येईल आहे ते, हे धसेल होतं ते, हे मागल्या वर्षीचे असेल शक्यतो. ते संपूर्ण आता वंजून जायला आहे. हे बघा किती 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 असे धुकं आहे. आणि इथून हे बघ, हे बघा इथं मस्तपैकी जरा लय मस्त पाणी उतरतं इथं. आपण वरती पण जाऊ. आपण ज्याच्यासाठी येईल सध्या तिकडे जाऊ, नंतर येऊ इथं. चला आता पुढे जाऊ आपण. बघू शकता इथून पण कसं धसेल आहे ते. हा बघा मोठा दगड खाली जायला आहे धसून. हे बघा, आणि हा एक झरा. हे बघा, आपण पुढे जाऊ. बघू शकता कसं काय धसून जायला आहे ते. हे बघा, हे बघा. आणि इथं पण आपण त्या स्पॉटवरती येईल आहे. आता आपण बघत बघत जाऊ इथं. आता मस्त धुकं जायला आहे. आता बघा कसं का व्ह्यू येतो तो. बघा, धुकं आलं. हे बघा इथं पण जायला आहे धसून. आणि आपण जो स्पॉट सांगितला होता त्या स्पॉटला येईल आहे. हे बघा किती धसील आहे. बघू शकता संपूर्ण इथलं दरी कोसळली आहे. हे बघा, हा हा वरचा आंबा आहे. आंबा खाली जायला आहे आणि तिथंच हे होईल आहे. हे बघा किती असं मोठी जागा धसून गेलेली आहे खाली. आपण तिकडच्या साईडला जाऊ. आपण पण सांभाळून जाऊ, नाहीतर जायचं आहे पण धसून. झाला आपला कार्यक्रम इथंच. वरतीपर्यंत काही नाही झालेलं. हे बघा कशा भेगी जायला आहे तिथं. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा.
हे बघा कशा भेगी जायला आहेत. आणि इथं बघू शकता संपूर्ण असं इथलं हे होईल आहे. किती मोठा एरिया नेल आहे, खालीपर्यंत जायला आहे याचे हे सर्व वाहून माती. आपण तिकडनं आलो, हे बघा इथून इकडनं आलो असं 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 असं. हे बघा इथं बैल आणि ते चर राहिले. हे बघा इथपर्यंत येतात आणि तुम्ही हे बघू शकता जबरदस्त असा इकडचा मातीचा भाग हा बघा. पडलेला आहे. इथं आंबा आहे, तो आंबा सेफ आहे, पण इथून खाली पूर्ण अशी माती झाकली. हे सर्व इथं जे आहे ना ते वरतीपर्यंत होते, सर्व खाली जायला आहे. थोडी थोडी माती खाली अटकल असं म्हणून ते संपूर्ण खाली धसेल आहे. हे बघा कडच्या साईडला तर रस्ता नाही, इथून आपण उतरू आणि त्याच्यानंतर जाऊ. मित्रांनो बघू शकता तिथं काहीतरी आहे, आपण जाऊन बघू. जिथं हे धसून पडेल आहे ना तिथं, ते बघा तिथं मी झूम करून दाखवतो तुम्हाला. का कशाची मुळे आहे काय माहीत. हे बघा इथं हा एक मशरूमचाच प्रकार आहे, पण हे विषारी असतं, हे खाल्लं नाही जात. हे बघू शकता चिकण्याच आहे, पण मग विषारी आहे तो. पूर्ण अशी माती ढासळून खाली गेलेली आहे. तो बघा आपला चिकण्या गेला खाली. आपण आता खाली उतरू पर्यंत. बघा पूर्ण हे ढासळलंय आणि आता पोपट तिथून उतरणार आहे. आता उतरणार आहे. बघू शकता कशी आहे माती ढासळलेली आहे. पण आता बघू कुठून उतरायला कसा चांगला आहे तो. आयडिया लागते. आपण मस्त भाऊच्या गत नाही झालं, मस्त निवांत जाऊ पकडत पकडत. एकदम चिकन आहे. धर हात धऊ दे. मर ए काय आजची कसा ब्रेक दाबायचं. माणूस जाऊ दे वर दे आता हात. मला वाटला गाडीवर गेला. तर मित्रांनो बघू शकता कसा येल होतो. हे बघा पाय कसे जायला आहेत. ब्रेकच नाही लागले तर काय करायचं. हा बघा हा इथं एक पाय पडेल होता आपला. आणि हे बघा हे बघा हे बघा. आणि बघू शकता किती 90 डिग्रीचा हा हे आहे. आता काहीच करू नाही शकत आपण, खाली येलंय आता. हे बघा तर मित्रांनो लय 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 इथं धसेल आहे. तर हे बघा बघू शकता. शूटिंग मध्ये आता बघ ना, त्याच्यासाठी तुमच्यासाठी एवढी रिस्क घेऊन व्हिडिओ आणतात, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा कसं काय हे धसेल आहे ते. इथून संपूर्ण भरपूर असा मोठा आहे ते. तिथं कवदर आहे. आता कवदर खायला जातो आपण, पण मग लय जोरात आलतो तर मग भेव आलाय मला. आता नाही जायचं ना आपण. हे बघा कसं काय धसेल आहे ते. ते बघा तिथं पाण्याचा झरा, तिथं बाबांनी मळी मांडले ते बघा. आणि केंबचा व्ह्यू बघू शकता तुम्ही कसा आहे तो. आपण आता डायरेक्ट कोपऱ्यावर उभा आहोत
काही नाही, आपले सेफ्टीमध्ये आहो इथं, काय विषय नाही तसा. हे बघा केंबोचा व्ह्यू बघू शकता. इथं आता झूम करून दाखवतो तुम्हाला. तेव्हा पण दाखवू शकतात. आणि इथं बघू शकता हे बघा की आपले इथं केंबोचा हा नजारा आहे. आणि वरती आहे हा केम डोंगर. बघा दुकान असल्यामुळे मस्त व्ह्यू येतो. व्ह्यू इथून बघा. दिसतो वातावरण. इथं आता लय लांबपर्यंत दबी बाकी पडलेले आहे पूर्ण. जेवढा खडकाचा भाग आहे तेवढा तसाच आहे आणि बाकी पूर्ण ढासळून पडले. आपण रिस्क नाही घेऊ शकत, नाही तर कौदर खायला गेलो असतो. हे बघा इथं कौदर आहे. आणि तिकडच्या साईडला रस्ता आहे उतरायला. हे बघा कौदर वाचेल आहे, नाही तर गेली ती. हे बघा किती असं इथून हे होईल आहे, पूर्ण मातीत ढासळून गेलेली आहे. हे बघा आणि इकडचा नजारा बघू शकता, पूर्ण जायला आहे. हो, हो, हो. हा. आपण आता निघून जाय, नाही पाणी बिणी आला तर आपल्याला पण वाहून येईल. चला आपण आता जाऊ. आता तुम्हाला दाखवून झालेलं कसं काय हे झालेलं आहे. हे भूकंपामुळे झालं का पाण्यामुळे ते सांगू नाही शकत. आता तुम्हाला हे सर्व दाखवतो इकडचं. आणि इथं 2 आंबे आहेत ना, हे वरती ते पण खाली डायरेक्ट धसून जायला आहेत खाली. तिकडे पण आहेत 2 आंब्याची झाडं आहेत. ते हे पूर्ण मातीत आपलं पाय पूर्ण जातो मध्ये. हे बघा हा आंब्याचं झाड. हे बघा लय लय. हे बघा आपण आता आंब्याच्या मुळ्या बघू. हे बघा मित्रांनो, हे बघा आंबा कसं काय पडेल आहे तो. इथं बघा कसं काय तसेल आहे ते. यायला तर उतरायला तर भरपूर फास्ट आलो आपण उतरून. आपण आता चढायच्या वेळेस स्लो स्लो चढू, स्लो स्लो चढू. हे बघा 90 डिग्री 90 डिग्री मध्ये. हरिहर फोर्ट को फिका पाड़ दे ऐसा डिग्री देखो. मोठमोठल्या दगड, हे आठ मोठा एक दगड अटकला नाही तर आपल्यावर येऊन पडेल. जबराना मोठा पण ते ही सांग ना ही हे बघा इथं काय काय नाही आहे बोलता, काहीतरी आहे वाटतं इथं. हे बघा हे बघा. अरे बाप. खाली जाशील. चला आपण आता चप्पल काढेल आहे अजून बघू. थोडा साईडला नाही इथं हे. तर ही बघा माती कस काय आहे ती. हे बघा पूर्ण असं हिलू राहिलो इथं. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. हे बघा इकडं पर्यंत. काय माहित कशाची मुळे आहे इथं. हे बघा याचा कलर पण वेगळा आहे. हे बघा हे बघा. चला आपण आता वरती चढू मस्त पकडून पकडून. हे बघा दगड तुम्ही बघू शकता कस काय चढ आहे. इकडनं नाही जा, पडू शकते. आपण इकडनं जाऊ. दगड पाहून मोठा गोठा दगड आहे. बघा माती ती बघितली का अशी कधी. अरे बापरे. हे हाताखाली तरी निघून जाईल माती. बघा हे बघा याच्या खाली मातीने थोडंसं हे करेल आहे, तरी पण दगड खाली गेली असती. दे ना लोक. हो का नाही.
आपण असता मस्त मस्त चढू वज वज. हात का धुवून घेऊ आता. हे भाऊ चल ओढू. कारण की हे बा ह्या म्हणजे किती 8 ऑगस्टला रात्री जवळपास 10:01 भरपूर मोठा भूकंपाचा धक्का बसला होता. त्याच्यामुळे पण ढासळू शकते. आपण इकडनं जाऊ. चाल लवकर. ही डोळ्यात शिरत आहे का? पळ. तर आपण 90% येईल आहे वर. भाऊ आहे खाली. आपण आता वरती जाऊ. भांगुलटा पिंगुलटा धरून नाही तर आपल्यावर झाली तर. पूर्ण असे पळ बाजू. हे बघा माती धसली इथून. उपरच्या इकडून चढला आणि वरती जाता एवढी पण फोड राहिली. इथे पण आहे तर तेव्हा पण पडू शकतो. तर मित्रांनो दाजी इकडून येईल आहे. आगे आहे आडा आग्या. तवा आहे. तेव्हा तव्यासारखी दगड आहे. त्या दगडा वजच नाही तर चेंडूच झालं. इथं रानाग्या पण आहे. तू लवकर वर चढ. काय या बाय दगडा इल्ल्या तर चेंडूच जाशी. होय आग्या इथं आहे. चला इकडून निघू काढून निघू लवकर नाही तर. डास पण भरपूर आहेत आणि केव्हा पण खाली पडू शकतो. जमिनीला पूर्ण एकदम भेगा केलेला आहे. असं मेथीच्या जागेमध्ये असं वातावरण झालंय. पूर्ण माती खाली ढासळते. चला आता बघून झालेलं आहे. आपण आता जाऊ घराकडे. भूकंपाचे धक्के पण भरपूर बसतात. इथली माती आहे ना, इथली संपूर्ण माती खाली गेलेली आहे. हे बघा कारण की हे बघा. नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या सुरगाणा पेठ कळवण तालुक्यामध्ये भरपूर असे भूकंपाचे धक्के बसू राहिले. मित्रांनो आपण लवकर लवकर जाऊ इथून. होऊ शकता वाघाचे पंजे